जजमेंट्स डिरेक्टर सरांना ज्यांना वाटतंय त्यांनी एक स्टेप मागे जावं. अभिजित खांडकेकर ऑफकोर्स तुम्हाला फार असा साधा सोजवळ दिसतो तो, पण एक लहान बाळ दडलंय त्याच्यात. सगळ्याच मस्ती करत. एक आम्ही सीन करत होतो सनसेट. ऑफकोर्स आम्ही फुकेटला होतो मॉन्सून मध्ये, सो यू डोंट गेट दॅट सनसेट. सो मी 3 वाजता जाऊन बसलोय. अमेझिंग सनसेट, ब्राईट डे लाईट, वेटिंग फॉर द ऍक्टर्स टू कम और फॉरगेट ऍक्टर्स, क्रू टू कम. 4 o'clock I'm enjoying the sunset. अच्छा आता खाली आलो. 4:30. A very important scene in the film. You will watch it. 5 वाजता सगळे आले. 5 वाजता ते आले आणि 5 वाजता क्लाउड्स पण आले. So असे सगळे मस्ती करत करत शूट झालं. म्हणजे एक किस्सा मला सांग. I will add on. आता ही त्याच दिवशी झाला नाही सनसेट. मग आम्ही 7 दिवस सनसेट साठी. सो ह्याची वन मोर किस्सा. आता ह्यांनी आमची कंप्लेंट केली ना, आता ऍक्टर म्हणून आम्ही दिग्दर्शकाची कंप्लेंट करतो. वी वर ऑन फीफी आयलंड आणि एक सीन, एक शॉट घ्यायचा होता मॉन्टाज ऑन द बीच. आम्ही आमचं हॉटेल वर होतं, आम्ही रेडी होऊन दिग्दर्शक श्रेयस आणि ही जी टीम आहे आमची ते ऑलरेडी बीचवर होते आणि स्टार्टेड रेनिंग. पाऊस पडायला लागला आणि भरती सुरू झाली, मोठमोठ्या लाटा. आम्ही तिघं बिचारे ऍक्टर्स घाबरत चला चला सनसेट वेळेस आपल्याला ओरडा पडलाय, चला चला जाऊया आपल्याला. आम्ही जसं बीचवर पोहोचलो, हे सगळे फिफी मध्ये आलेले नवीन मासे समुद्रात डुंबत होते. फक्त त्यांचे असे चेहरे दिसत होते, बाकी सगळे समुद्रात उतरले होते, पोहतायत, मजा करतायत. आणि आम्ही ऍक्टर्स तिघे असे आता शूट कोण करणार, तर आमचे दिग्दर्शक पाण्यातून तुम्ही पण असं करत आम्ही फिफी आयलंडवर एक संध्याकाळ खूप मजा केली. ओके नाही? आता प्रोड्युसर म्हणून अभिजित कसं आहे विचारायची गरज असते. याच किस्स्यातून कळलं. सो एवढीच माझी मजा आहे ती 3 एप्रिलपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी होती. सर्व चित्रपट करण्यात येते, तर सर्वांनी आयोजन करायलाच विनंती. पण मला असं वाटतं डीजेचा बेस एकदा वाजला पाहिजे आणि सगळ्यांनाच एंटायर टीम म्हणजे प्रोड्युसर्स, को प्रोड्युसर्स आणि टू राईट एव्हरीबडी ऑन स्टेज एकदा डीजेचा बेस एप्रिल जे रिलीज होते ज्याचा आज मी समारंभामध्ये आणि सगळ्यांनी उत्सुकता होती, कारण 2 सुपरहिट गाणी सगळीकडे व्हायरल होत असताना एकूण ट्रेलर कसं असेल याबद्दलची उत्सुकता आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून, लोकांच्या फोन कॉल्समधून, मेसेजेसमधून सगळेच विचारत होते की आपल्याला ट्रेलर बघायचं आहे, कारण फिल्म एवढी इंटरेस्टिंग होती. आज फायनली आमचं ट्रेलर बाहेर आहे आणि त्यामधून बऱ्याचशा नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे